मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये एफडीए पुन्हा तपासणी करणार। 4 वकिलांची उपस्थिती। उपहारगृहात कीटक आढळलं नाही, सरकारी वकिलांचा दावा। नांदेडच्या बिलोली तालुक्यात मुसळधार पाऊस, गजगाव पुलावर पुराचं पाणी, परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस, केज धारूर मध्ये अतिवृष्टी, 11 तालुक्यात जोरदार पावसाची नोंद। बुलढाणा जिल्ह्यात धोधो पाऊस, शेगाव, संग्रामपूर, खामगाव, चिखली, लोणार, मेहकर तालुक्यांना झोडपलं। जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर। हिंगोली जिल्ह्यातही कयाधू नदीला पूर, सोडेगाव परिसरातील पूल पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा। धुळे शहरात मुसळधार पाऊस, जिल्हा रुग्णालय आणि शाळांच्या आवारात पाणी साचलं। नांदूर मध्यमेश्वर मधून 45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, जायकवाडीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, 78,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गिरणा धरणही 95% भरलं। यवतमाळमध्ये कार पुराच्या पाण्यात वाहून गेली, आईसह दोन्ही मुलींचा शोध, झाडाचा आधार घेतल्यानं वडील बचावले। कोल्हापूरचं राधानगरी 100% भरलं, 6 स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ। अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर, सिपना आणि मेघा नदीला पूर। नाशिकमध्ये संततधार मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा, गोदावरी दारणाकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना। भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर, सकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयाची पाहणी, कंकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचंही भूमिपूजन। मुख्याध्यापकाकडून 3रीच्या विद्यार्थ्याला चावा, अहिल्यानगरच्या खासगी शाळेतील प्रकार, मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल। नागपुरात 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या, विदर्भाच्या टीममध्ये निवड न झाल्यानं स्वतःला संपवलं। मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीए कडून निलंबित, नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचा सुळसुळाट, 2 वर्षात केले तब्बल 300 गर्भपात, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सकाचा प्रताप। मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनलमध्ये सरन्यायाधीश का नाहीत? सुप्रीम कोर्टाच्या बेंचचा सरकारला सवाल।